कारण आज मुख्यमंत्र्यांच्या दाभोस दौऱ्याच्या अनुषंगानं अत्यंत त्रोटक पद्धतीनं आपण भाष्य करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाभोसला नुकताच दौरा केला आणि त्या ठिकाणी 40,000 कोटी रुपयांचे करार केल्याचं इथं आल्यानंतर जाहीर केलं. सोबत त्यांचं शिष्टमंडळ होतं मुख्यमंत्र्याचं आणि उद्योगमंत्र्यांचं. यापूर्वी देखील अशा प्रकारचा दौरा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता. या दौऱ्यामध्ये जास्तीची गुंतवणुकीचे करार झाल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाकडून विशेषतः संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्या संदर्भात मला मत व्यक्त करायचं होतं की पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे मत व्यक्त केलं ते विरोधी पक्षाला साजेस आहे आणि निश्चितच सत्ताधारी मंडळींनी जी आकडे जाहीर केलेले 40,000 कोटीचे त्याच्या संदर्भातला म्हणजे जाब विचारण्याचा अधिकार विरोधकांना आहे जनतेचे प्रतिनिधी म्हणून, तसं त्यांनी विचारलेलं आहे. परंतु संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी जो टोमणा मारलेला आहे तो वास्तवातच राजकीय टोमणा म्हणता येईल त्याला, कारण त्यांनी या सगळ्याच घडामोडीवर मागच्या 4-5 दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. त्याच्यामुळे संजय राऊत यांची प्रतिक्रिया ही थोडीशी विरोधी पक्ष म्हणून ठीक असली तरी परंतु विकासाला प्रोत्साहन देणारी नाही किंवा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचा जो विकासाच्या अनुषंगानं समन्वय असायला पाहिजे तो समन्वय दिसत नसल्याचं दिसतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं प्रकर्षानं सांगण्यासारखं आहे की देवेंद्र फडणवीस यांचे किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे जे काही प्रयत्न आहेत गुंतवणूक आणण्याच्या अनुषंगानं ते होत असलेल्या प्रयत्नांचं आपण निश्चितच स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर जर आपण विरोध करू लागलो आणि संशय व्यक्त करू लागलो तर काम होणार नाही किंवा सुरू झालं तर काम त्याच्याबद्दल नाराजी देखील होऊ शकते. परंतु फडणवीस यांनी केलेले प्रयत्न निश्चितच आज फडणवीस खूप वेगळ्या मूडमध्ये आहेत. त्याचं कारण म्हणजे जे महानगरपालिकेच्या अनुषंगानं जे यश मिळालेलं आहे आणि देशभरामध्येच त्यांची जी क्रेज निर्माण होत आहे. मोदीनंतर कोण तर मोदीनंतर देवेंद्र फडणवीस हा जो मतप्रवाह निर्माण होत आहे या मतप्रवाहाला पुष्टी देणारं हा दाभोसचा दौरा आहे असं मला वाटतं. निश्चितच या दाभोसच्या निमित्तानं मी एक मराठवाड्याचा प्रतिनिधी, मराठवाड्यातला पत्रकार म्हणून माझी एक इच्छा आहे की दाभोसमधली कमीत कमी 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही मराठवाड्यामध्ये म्हणजे धाराशिव असेल, बीड असेल आणि लातूर असेल ह्या 3 जिल्ह्यात व्हावी. संभाजीनगर जालन्यामध्ये अनेक गुंतवणुकी मराठवाड्याच्या नावावर झालेल्या आहेत. परंतु मराठवाडा म्हटलं की फक्त संभाजीनगर जालना असं गृहीत न धरता मराठवाड्यामध्ये परभणी आहे, हिंगोली आहे, धाराशिव आहे, बीड आहे, लातूर आहे हे देखील शासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावं. संभाजीनगर म्हणजे मराठवाडा आहे अशा प्रकारचं जे सांगितलं जातं किंवा संभाजीनगरमध्ये एखादा प्रोजेक्ट झाला म्हणजे मराठवाड्याला न्याय मिळाला असं जे म्हटलं जातं याला देखील माझा आक्षेप आहे. ज्यावेळेस तुम्ही लातूर आणि बीडमध्ये किंवा लातूर आणि धाराशिवमध्ये प्रोजेक्ट उभे कराल आणि सांगाल की मराठवाड्याला बॅकलॉग भरून काढण्यासाठी काम होत आहे त्यावेळेस आम्ही म्हणू की खरोखर मराठवाड्याच्या न्याय हक्कासाठी किंवा मराठवाड्याच्या विकासासाठी किंवा मराठवाड्याच्या औद्योगिकरणाच्या वाढीसाठी इथे असणाऱ्या तरुणांना मिळणाऱ्या रोजगाराच्या निर्मितीसाठी आपले प्रयत्न समाधानकारक आहेत असं म्हणता येईल. परंतु दाभोसच्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी अशा प्रकारची विनंती आहे. यामध्ये मराठवाड्याचा जो रेल्वेचा विकास आता सुरू होत आहे 2014 पासून सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ह्या मार्गाचं घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी काय 542 कोटी रुपये राज्याची अमाऊंट देण्याचं हमीपत्र केंद्राला दिलं त्याचा परिणाम म्हणजे खूप जलद गतीनं या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. लोक बोलू लागलेले आहेत, लोकांना समाधान वाटू लागलेलं आहे. तुळजापूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी रेल्वेच्या माध्यमातून येणार अशा प्रकारचं देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. म्हणजे रस्त्यांचा विकास यापूर्वी झालेला आहे. धुळे सोलापूर असेल किंवा चेन्नईचा तो होणारा महामार्ग असेल, याच्या अगोदर झालेला लातूर ते नागपूर हा झालेला रस्ता असेल, सोलापूर ते धुळे असेल आणि नळदुर्ग ते इकडं उमरग्यापर्यंत झालेला मार्ग असेल. सगळ्या बाजूंनी सगळेच तीर्थक्षेत्र, केवळ तुळजापूरच नाही तर पंढरपूर असेल, शिर्डी असेल, या सगळ्या महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांना
रस्त्यांनी तर 4 लेननी 6 लेननी जोडलं गेलेलं आहे. आता तुळजापूर रेल्वे ट्रॅकवर येत आहे. रेल्वेच्या यंत्रणेमधून आता भाविकांना येण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं रस्ते विकास आहे, रेल्वे विकास होतो आहे आणि तीर्थक्षेत्राचा विकास होतो आहे. त्याच्यामुळं भाविकांची गर्दी वाढते आहे आणि शहरावरचा नगरपालिकेवरचा ताण देखील वाढतो आहे. आता नवनिर्वाचित झालेले नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी देखील तुळजापूरच्या विकासाच्या अनुषंगानं स्वच्छतेची मोहीम असेल, अतिक्रमण हटवण्याची मोहीम असेल किंवा तुळजापूरचा चेहरामोहरा बदलण्याच्या अनुषंगानं आता जी काय आपल्याला संधी मिळालेली आहे, या संधीचा उपयोग करण्याच्या अनुषंगानं आपण निश्चितपणे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू आणि निधी आणू. तुळजापूरमध्ये विकास आडला नाही पाहिजे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आणि सहयोगामधून तुळजापूरचा चेहरामोहरा बदलून टाकू अशा प्रकारचं विधान या नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे हे वेळोवेळी जे त्यांच्या या ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्कार होत आहेत, सगळ्या वॉर्डमधून जे सत्कार समारंभाच्या निमित्तानं जे ते बोलत आहेत, त्यावेळेस ते स्वच्छता असेल, अतिक्रमण असेल, नागरिकांची कर्तव्य असतील, या शिक्षण असेल आणि मंदिर विकास आणि तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास या विषयाच्या अनुषंगाने आपलं मत मांडत आहेत. या नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालेलं दिसून आलं. महानगरपालिकेमध्ये तसंच झालं. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांचा हा दाभोज दौरा खूप मोठ्या चर्चेला उधाण आणणारा ठरलेला आहे आणि याच्यामधून निश्चितच मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्याला जास्तीत जास्त गुंतवणूक, जास्तीत जास्त निधी आणि प्रकल्प मिळतील आणि त्याच्यामधून या भागातील तरुणांना रोजगार मिळतील अशा प्रकारची आपण अपेक्षा करूया. नमस्कार.